कोण करतालो रील्स माझ्यासोबत माका आजच्या आजच टाकूची या आता मी दिसतंय बरा दिसतंय आताच घेऊन टाकू पण कोण गावतलो फोन आहे ना कोण राखा काय गो अये इले जाऊ काय गो काय तुका माहिती आहे ना मी रील्स बनवते ते हो मग त्याच्यात नवीन काय दररोज बघित असते मी तुझे काय टाकीत असतो दा छंद आहे खूप पण मी आता काय करू माका दोघांची स्टोरी हा मग माका कोण गावना नाही या हेरशी असतात नाही गो तुझ्याकडे कोण ना कोण कोणतरी बघवायच तुला कोण गाव तुला अचानक सांग मी काय म्हणतोय तू माझ्याकडे करशील अरे मेरे तू पण फेमस होशील माझ्या अंगडा फेमस या बघ फेमस काय नको पण जर खरोखर तुझी अडचण असत कोण तू गावात नसत ना सांग ये काय तर दाखव करूया आपण काय गो या कहाणी अरे याच तर हा म्हणजे मी या सगळं लिहून हाडलंय बघ काय तर वाच 5 मिनिटं आणि आपण दोघं करूया म्हणजे या सगळा पाठांतर करू भया हो आणि जसा असा तसा सगळा बोला भया हो मग या काम कर बाबा या घे आणि ह्या तुझा ठेव ह्या काय माका जमाचा नाही अरे मेले दशावतारात मात्र पोपटासारखं बोलत असतस ना मग ह्या करू काय मी तर लिहून हाडलंय ना ता वेगळा आणि ह्या वेगळा कसा काय अगो तुझं रील्स आणि आमचं दशावतार याच्यात ह्योच तर फरक हा आमका कधी स्क्रिप्ट लागणार नाही लेखक लागणार आमचे रंगवणारे सुद्धा आम्हीच असतो आमचे वेशभूषकार सुद्धा आम्हीच असतो कपडे आमचे स्वतःचे असतात जेव्हा रंगाक बसतो तेव्हा आमका कथा सांगली जाता आणि ज्यावेळी आमका ही कथा सांगितली जाता त्यावेळी त्या पुराणाचा संदर्भ धरून त्याच्यावर आम्ही सगळं भाषण करतो आमका कधीच स्क्रिप्ट नसता ना लेखक स्वतः रंगतो आमचे स्वतःचे कपडे असतात आणि हां मगाशी जाता काय तू सांगलंस ना माका फेमस करूचा अगो फेमस त्याच दिवशी झालंय ज्या दिवशी या तोंडाक रंग लावून 4 फुटियेच्या माटवात जेव्हा एंट्री मारलं ऍड करूची कधीच गरज लागली नाही कारण ज्यावेळी फेसबुक इंस्टा या काय ना होता त्या अनादी काळापासून ह्या आमचा दशावतार चलत येईल हा कलाकाराच्या अंगात रंगदेवता संचारता आणि तो असा काय संस्कृत बोलता एखादा सुशिक्षित माणसाक सुद्धा लाजवेल असा रे तो संस्कृत असता जात या काय तुका समजायचं नाही अरे थांबे या बघ अरे तुझा काय ह्या बोललंस ना तर माका पूर्णपणे पटला खरा आता दशावतार ह्यो आपल्या कोकणातील लाल मातीतलो 52 काशी सोनाचा कला साकारणारे माझे भोळे भाबडे कलाकार पण शिल्पकारच आहेत ना आणि ते ह्या कलेचो दागिनो करूसाठी आपल्या अंगात असणाऱ्या कलागुणांचो कस लावतात आणि तेव्हाच ही लोककला लोकांका वेड लावतात